नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यासाठी वेळच उरणार नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर कमतरतेमुळे खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे चार्जेस मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे। अखेर सोमवारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकर दाखल झाला असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मागील 2 महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात असताना उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडरची मोठी कमतरता आरोग्य विभागाला भासत होती। प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करून झाल्यात, अनेक बैठकी घेण्यात आल्यात। एवढेच नाही तर स्वतः आरोग्य मंत्री यांनी अमरावतीत भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली होती। एका महिन्या अगोदर जिल्हाधिकारी यांनी इरविन रुग्णालयात पाहणी सुद्धा केली होती। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर कमतरतेमुळे खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे चार्जेस हे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले होते। अखेर सोमवारी उशिरा रात्री अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकर दाखल झाला असून कोविड बोर्डाच्या मागे प्लांट करण्याचे काम चालू आहे। आता रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही अशी आशा आहे। राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे दुर्दैवी आणि असंवैधानिक घटना असल्याची टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे। धोका टळला आहे तर मग लालकृष्ण अडवाणींना भूमिपूजनाला का बोलावलं नाही, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे। राज्यपालांनी जर यामुळे कोरोना पसरणार नाही याची जबाबदारी घेतली तर मंदिरे खुले करायला हरकत नाही, असे सांगत राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना हे षडयंत्र तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला आहे। राज्यपालांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं ते अतिशय दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं। मला नाही वाटत ह्याच्या आधी कोणी असं पत्र लिहिलं असेल संवैधानिक पदावर बसल्यानंतर। त्यांनी अक्षरशः सेक्युलरिझम बद्दल बोललं, जो संविधानाचा भाग आहे, आणि प्रार्थनास्थळं उघडायचे असं ते म्हणतायत। तर राज्यपाल जर जबाबदारी घेत असतील की याच्यामुळे कोरोना वाढणार नाही, याच्यामुळे कोरोना संपून जाईल, तर मग त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी ते उघडावे। पण सन्माननीय अडवाणीजींना या लोकांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाही बोलवलं आणि त्या राम मंदिरातले सगळे मग नंतर पुजारी कोरोनानी पॉझिटिव्ह झाले। याचं गांभीर्य आपण घेतलं पाहिजे। हे षडयंत्र तर नाही ना? हे षडयंत्र आता महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा ग्राफ कमी होतोय आणि मग टाळ्या वाजवायच्या, अजून काय करायचं आणि हे उघडायला लावायचं, आंदोलन करायची, असंवैधानिकरित्या वागायचं। खरं तर सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। सन्माननीय राष्ट्रपतींनी या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि त्यांची कान उघडणी करण्याची गरज आहे। या पत्रामुळे संविधानाला अक्षरशः तोडून टाकलेलं आहे, त्याचं महत्त्व संपलेलं आहे असं हे लोक वर्तणूक करतायत आणि या सर्व गोष्टी अतिशय गंभीर आहे, अतिशय खेद आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे। दरवर्षी अंबा एकविरा देवी मंदिर भक्तांना उघडे असते, मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर प्रशासनाने यंदा मंदिरात दर्शनासाठी प्रवेशबंदी केली आहे। तेव्हा मंदिर उघडण्याकरिता धर्मविरोधी सरकारला गुहार लावली आणि सद्बुद्धी देण्यासाठी अंबादेवी मंदिरासमोर भाजपाचे आंदोलन करून आई अंबेला प्रार्थना केली। अमरावतीत अंबादेवी मंदिर उघडण्यासाठी भाजपाने आंदोलन करून सरकारला गुहार लावली आणि धर्मविरोधी सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी आई अंबेला प्रार्थनाही केली। भारत माता की जय, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा
तसेच शेकडो दुकानदारांचे उदरनिर्वाह या मंदिराच्या येणाऱ्या भक्तांवर अवलंबून आहे। यासाठी आपण महाराष्ट्रातील हेच नव्हे तर सगळे श्रद्धास्थान उघडणे आवश्यक आहे असे सांगितले। आज हे संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मंदिर बंद असल्यामुळे आम्ही सगळेजण पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहोत। याचं नेतृत्व आचार्य तुषारजी भोसले हे शिर्डीला करतात आहे। त्या ठिकाणी प्रामुख्याने चंद्रकांतदादा पाटील, श्रीकांतजी आमचे प्रभारी श्रीकांतजी भारतीय त्या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर नागपूरला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात होत आहे। याचं कारण एकच आहे की आम्ही याच्यापूर्वी ह्या झोपलेल्या सरकारला घंटानाद करून जागवण्याचा खूप प्रयत्न केला की घंटानादाने तरी हे बैर झालेलं सरकार जागी होईल, पण हे सरकार जागे होण्याच्या काही आम्हाला परिस्थितीमध्ये दिसत नाही आहे। त्यामुळे आम्हाला आता उपोषणाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे। मला एकच सांगायचं की हे या 40 वर्षापासून हे दुकानं या ठिकाणी बसलेले आहे दुकानदार, त्यांची उपजीविकाच ह्या मंदिराच्या भरोशावर आहे। हार, फुलं, प्रसाद हे लोक विकून आपलं घर चालवतात, पण याला मात्र सरकारने बंदी घातलेली आहे। आणि जिथे दारू म्हणजे मदिरा आणि मंदिर याच्यामध्ये फक्त एका टिंबाचा प्रश्न आहे, तर मदिरा उघडी केलेली आहे। मंदिराला मात्र हे सरकार वारंवार सांगूनही विनंत्या करूनही परवानगी देत नाही आहे। रेस्टॉरंट चालू केलेली आहे, सगळं काही चालू करत आहे। जिथे जिथे यांना महसूल मिळेल, रेवणी मिळेल, तिथे तिथे या सरकारने चालू केलेलं आहे। पण मंदिराच्या याच्यासाठी पुढचा पाऊल काय राहणार तुमचं? याच्यासाठी पुढचं पाऊल एकच आहे की जर या सरकारने मंदिरं उघडली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगते। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आम्ही अमरावतीमध्ये अंबादेवीच्या मंदिरासमोर महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आहे। महाराष्ट्र सरकारने आम्हाला मंदिरे उघडण्याची पूर्ण परवानगी त्यांनी दिली पाहिजे, त्यांनी मंदिरं उघडले पाहिजे। आमची मागणी मागच्या वेळेससुद्धा आम्ही घंटा आंदोलन केलं होतं, त्यावेळेसपासून या सरकारने कुठेही हे लक्ष देत नाही, या मंदिरं उघडत नाही आहे। दारूच्या दुकानाला हे सरकार परमिशन देत आहे आणि जिथे हिंदूच्या भावना दडलेल्या आहे अशा ठिकाणी जे हिंदूचं दैवत आहे मंदिरं ते त्या उघडत नाही आहे। अशा ठिकाणी सरकारला काय म्हणावं की दारूचे दुकानं चालतात, तुम्हाला मंदिरं चालत नाही। आणि ज्या आता अधिक महिन्याच्या या 3 वर्षांनी जो अधिक महिना येतो की ज्याच्यामध्ये लोकांच्या सगळ्या श्रद्धेच्या भावना तिथे दडलेल्या असतात त्या मंदिरामध्ये, तरी हे सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आहे। आणि दारूकडे जिथून जास्त हे होतं त्याच्याकडे लक्ष आहे। आणि या मंदिरांमध्ये आता नवरात्र आलेलं आहे समोर, जसं आपलं अमरावती आहे, पिंगळादेवी आहे, गणोजा देवी आहे, अशा ठिकाणी जे देवीचे स्थळ आहे त्या ठिकाणचे सुद्धा मंदिरं या सरकारने महाराष्ट्रामधले अवघे मंदिरं उघडावं अशी आमची भाजपच्या वतीने विनंती आहे। या मंदिराच्या मागे अनेक लोकांच्या उपजीविका आहे की त्याच्या भरोशावर त्यांचं जीवन चालते आहे। इथले जे छोटे मोठे दुकानं असतात, हार विकतात, फुलं विकतात, प्रसाद विकतात आणि हे विकून ते आपली उपजीविका चालवत असतात। या लोकांचं काय, या कोरोनाच्या काळामध्ये अतिशय लोकांवर ते संकट आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही हे मंदिरं बंद ठेवत आहे, हे या सरकारला अजिबात शोभणारी गोष्ट नाही आहे। हे सरकार कुठल्याच कामामध्ये यशस्वी नाही आहे, प्रत्येक कामामध्ये हे सरकार अयशस्वी ठरलेलं आहे। आम्ही या भाजपाच्या वतीने आम्ही सर्व या सरकारचा निषेध करतो आहे। यांनी त्वरित मंदिरं उघडावं आणि मंदिरं जर यांनी त्वरित उघडले नाही तर आम्ही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तीव्र छेडू यात शंका नाही। किती बोलला तर काही फायदे 6-7 महिने झाले मंदिर बंद आहे। आता आमची परिस्थिती काय आहे आणि काय होऊन राहिलं, आमच्यावर काय बितून राहिलं हे आता आम्हालाच माहिती आहे। आता सरकारसमोर सांगितलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे। मंदिर जो पण चालू होते तोपर्यंत आम्ही काही धंदे आमच्याकडे चालू होते, तोपर्यंत आम्हाला काय करायचं काय मोठा विचार करायचा आणि सगळ्यात लवकरात लवकर मंदिरं जर उघडले तर सगळ्यात चांगलं होतं। बस एवढंच माझं म्हणणं। नमस्कार, मी इथं जुनी दुकानदार आहे, 30 वर्षापासून दुकानदारी करतो, फुलप्रसादाचा व्यवसाय माझा। ते 6 महिने झाले लॉकडाऊनमुळे आमच्या पोटावर पाण्याचा उपासमारीचं पाणी आलेलं आहे। आम्ही भाडं पण काढू शकत नाही, मीटर बिल पण देऊ शकत नाही, कारण इथं व्यवसाय होतच नाही। त्याच्यामुळे सरकारने मंदिर उघडून द्यावं अशी विनंती। बोला हां सांगा। अंबादेवीच्या आमचं
आज मंदिर बंद आहे, 8 महिने झाले कमीत कमी. मंदिराच्या वर्षावर पूर्ण आमचं जीवन आहे. प्रत्येकाच्या कमीत कमी 150-200 दुकानदार आहेत. ते प्रत्येकाचं जीवन त्याच्याच वर्षावर. आता पण मंदिर उघडा नाही, काय सांगतो काम होईल. मंदिर बंद झालं, ठप्प झाला थोडं काम. तुमची अशी उद्या मंदिर उघडला जाईल. आता नवरात्र आहे, 9 दिवसाचं उघडणार तेव्हा मंदिर, अशी अपेक्षा आहे. आघाडी सरकारचा निषेध असो, उद्धव सरकारचा निषेध असो. दारुगड 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 भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा मंदिर बंद ठेवणाऱ्या सरकारचा, दारूच्या सरकारचा, त्या मंदिर बंद ठेवणाऱ्या सरकारचा, भारतीय जनता पार्टीचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक डाऊन 5 मध्ये राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना काही निर्बंध घालून सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र बडनेरा बस स्थानकावर स्मशान शांतता दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक डाऊन 5 मध्ये राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसला काही निर्बंध घालून सुरू करण्याची परवानगी दिली. प्रवाशांच्या सीताराम की वाले सोचा निर्णय असला तरी मात्र बडनेरा बस स्थानकावर स्मशान शांतता असल्याचे दिसून येत आहे. सिटी न्यूज चॅनल हे नेहमीच वास्तववादी व जनहितार्थ बातम्या प्रसारित करण्याची भूमिका ठेवत आहे. शासनाने प्रशासनाने कोणत्याही गोष्टीचा गवगवा केला तरी वास्तव काय आहे हे सर्वसामान्य जनतेच्या निर्देशनास आणून देण्याचे काम सिटी न्यूज करत आहे. बडनेरा बस स्थानकावर आमचे प्रतिनिधी एसटी बसेसच्या शेड्यूलबाबत माहिती घेण्याकरता गेले असता त्यांना माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मोजकेच 5 ते 7 प्रवासी बस स्थानकावर बसेसची वाट बघत ताट कडत उभे होते. त्यांनाही कुणी मार्गदर्शन करायला तयार नसल्याचे दिसून आले. प्रवाशांना सूचना देण्याच्या भोंग्यातून मात्र जुन्या आठवणींना उजाळा देणारे वो भूली दासता लो फिर याद आ गई हे गाणे सुरू होते. तर बस स्थानकाच्या बाहेर व आत येण्याच्या मार्गात मोठे खड्डे आढळून आलेत. अगदी वळणावर सुद्धा खड्डे असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा ब्रिजचा विसर परिवहन मंडळाने पडू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे. बडनेराहून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर. दर्यापूर अमरावती मार्गावर झालेल्या अपघातामध्ये एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारात धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच गतप्राण झाला. अपघात धामोरी थांब्याजवळून काही अंतरावर झाला असून आज दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडली. एका अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक MH27BU 2761 या गाडीला धडक दिल्याने दुचाकी चालवत असलेला युवक अंकुश सुभाषराव काळे वय वर्ष 30 हा अपघातात ठार झाला. अंकुश काळे हा चिंचोली ब्राह्मणवाडा धडीवरून दर्यापूरला आपल्या नातेवाईकांकडे जात होता. परंतु नातेवाईकांकडे पोहोचण्याआधीच त्याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात दर्यापूर अमरावती मार्गावरील धामोरी धाब्यापासून काही अंतरावर झाला. ही घटना आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती धामोरी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळताच प्रभारी ठाणेदार वेरुळकर यांनी पोलीस ताफ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अंकुशचा मृतदेह रोडच्या मध्य भागात पडून होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवले तर पुढील तपास कोल्हापूर पोलीस स्टेशन करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यात महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटरमध्ये महिलेवर अत्याचार केले जात आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता सरकारने महिला सुरक्षेबाबत त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भातकुली तहसीलदार यांना देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यात महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटरमध्ये महिलेवर अत्याचार केले जात आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता सरकारने महिला सुरक्षेबाबत त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या काळातही राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. महिला आघाडीच्या वतीने कोविड सेंटर तसेच हॉस्पिटलमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र सरकारकडून कठोर भूमिका घेण्यात आली नाही असा आरोप भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. जे अत्याचार होत आहे बडनेराला जे कोविड सेंटरमध्ये छेडखानीचा प्रकार जो झाला आहे 3 वर्षाच्या नांदुरा येथे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे असे जे प्रकरणं सुरू आहे त्याच्यावर हे महिलांच्या विरुद्ध महिलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. मागे इथे निवेदन दिलेले आहे आणि आता हे दुसरा वेळ आहे की ते निवेदन द्यायला आलेलं आहे. त्याच्यानंतर ते आम्ही कारवाई जर केली नाही तर याच्याविषयीही मोठं आंदोलन आम्ही करायला तयार आहे. यावेळी शीतल मानकर, जिल्हा ग्रामीण सरचिटणीस भाजप काटबेंडे मॅडम, चक्रे मॅडम, सभापती गणेश कराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन वानखडे, भास्कर तालुका अध्यक्ष विकास देशमुख, भातकुली सरचिटणीस प्रेमदास मांडकर, श्रावण सातव, अंकुश खोब्रागडे, नाना राणे, दिनेश खेडकर, मोहम्मद सादिक, राहुल बोरा, श्रीकांत ठाकूर, दीपक डोंगरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. भातकुलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे. आम आदमी पार्टी अमरावती महानगरतर्फे ऑक्सीमीटर वापरून अमरावती व बडनेरा शहरात आपला ऑक्सीमित्र अभियान आपल्या कार्यकर्त्यामार्फत राबवण्यात येत आहे. ऑक्सीमित्र घरोघरी जाऊन ऑक्सिजनची व पल्स रेटची विनामूल्य तपासणी करणार आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी किमान 94 ते 100 दरम्यान असावी. 90च्या खाली जर व्यक्तीला श्वसनाचे आजार नसतील तर चिंताजनक आहे. त्यांनी लगेच डॉक्टरला संपर्क करावा. कोविड-19च्या या महामारीमध्ये ज्या प्रमाणात देशात व देशाबाहेरील लोक कोविड-19 मुळे मृत्यू पावले आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक घसरल्यामुळे झाले आहेत. कधी काही व्यक्तींमध्ये कोणतेही लक्षण नसल्यामुळे त्यांच्या काही कळण्याअगोदरच अचानकपणे ऑक्सिजनची शरीरातील पातळी ही एकदम कमी झाल्यामुळे रुग्ण गंभीर झाल्याचे आढळले आहेत व मृत्यू पावले आहेत. यालाच वैद्यकीय भाषेत हायपोक्सिया म्हणतात. यांना सायलेंट किलर म्हटलं जातं. फुफ्फुसांच्या नसामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात व त्या नसा बंदिस्त करतात. यावर लक्ष ठेवण्याचं उपयुक्त साधन म्हणजे ऑक्सीमीटर. शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व तसेच दानदात्यांनी या अभियानाला सढळ मदतीने हात द्यावा. आपलं शहर कोविड-19 पासून सुरक्षित राहावं असे आवाहन आम आदमी पार्टी अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे. नमस्कार, मी डॉक्टर रोशन आर्डा, संयोजक अमरावती महानगर. आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आम आदमी पार्टीतर्फे ऑक्सीमित्र अभियान पूर्ण अमरावती बडनेरा शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून राबवत आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही या आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. ऑक्सीमित्र म्हणजे ऑक्सिजन लेवल तुमच्या ब्लडमध्ये जे सॅच्युरेशन आहे ब्लडचं ते किती असलं पाहिजे तर 94 ते 100 एकदम बेटर पोझिशनला असते. जर 90च्या खाली जर ऑक्सिजन लेवल येत असेल तर तुम्ही डॉक्टरना, जर तुम्हाला श्वसनाचे आजार नसतील तर डॉक्टरला कन्सल्ट करायला पाहिजे. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की शहरातील लोकांना हे ऑक्सीमीटर अवेलेबल व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या कॉलनीमध्ये तुम्ही आम्हाला बोलावू शकता. आमची टीम तुमच्या कॉलनीमध्ये येईल आणि ऑक्सिजन लेवल चेक करेल. या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. तर ऑक्सिजन लेवल जर चेक तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही कोविडपासून आरामात तुम्ही वाचू शकता. तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही सुविधा आहात की नाही. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल 92, INBCN नागपूर 746. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.